नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या शेती गुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी, आज आपण या व्हिडिओमधून BCS कंपनीच्या पॉवर टिलरबद्दल माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी मंडळी, जर का आपल्या शेती गुरुजी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। सबस्क्राइब करण्यासाठी ज्या ठिकाणी व्हिडिओ चालू आहे ठीक त्याच्याच खाली लाल अक्षरात सबस्क्राइब लिहिलेले बटन आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि त्याच्याच पुढे बेल बटन आहे, त्याच्यावरही क्लिक करा, जेणेकरून येणारे असेच व्हिडिओ आपल्याला पाहण्यास मिळतील। मंडळी, शेती गुरुजी हा खास शेतकऱ्यांसाठी चॅनल आहे। अशीच माहिती पाहण्यासाठी सबस्क्राइब जरूर करावे ही विनंती। नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गणेश तोंडले, गणेश मशिनरी पंढरपूर येथून आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या मशीनबद्दल आज तुम्हाला माहिती देणार आहे। आज आपल्या महाराष्ट्रामध्ये मजुरांची संख्या खूप घटलेली असून आज मशीनशिवाय पर्याय राहिलेला नाही। जर मजुरांना सांगायचं झालं तर उत्पादन खर्च आणि मजुरी ही बरोबर झाल्यामुळे शेती ही परवडण्याची झाली आहे आणि त्यामुळे आपण मशीन जास्तीत जास्त मशीनचा वापर शेतीमध्ये करून आपण मजुरीच्या खर्चामध्ये बचत करून शेतीचं उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आज आता आपल्याकडे शेतकरी बांधव आलेले आहेत। आपलं गाव कोणतं? तिसंगी। यांचं तिसंगी गाव आहे। मामा, आपलं गाव कोणतं? कोणतं? केवड माडा तालुका। आपलं करकम पंढरपूर तालुका। हे वेगवेगळ्या आपल्या मशीनची माहिती घेण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी आलेले आहेत। तर मी यांना आपल्या वेगवेगळ्या मशीनची माहिती आज देणार आहोत। हे BCS कंपनीचं मशीन आहे। हे 10 HP मध्ये येतं आणि आपल्याला डाळिंब, द्राक्ष, केळी, ऊस, तरकारी पिकं, रोपवाटिका, पॉली हाऊस, ग्रीन हाऊस याच्यामध्ये उधळणी, खुरपणी, फवारणी, सरी सोडणं, भर लावणं ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या कामासाठी ह्या मशीनचा उपयोग केला जातो। तसेच विदर्भामध्ये कपाशीमध्ये निंदन करण्यासाठी याचा उपयोग केला जातो। त्यानंतर ह्याच्यामध्ये विदर्भामध्ये सोयाबीनसाठी किंवा भाताची चिकलणी वगैरे करण्यासाठी पण ह्या मशीनचा उपयोग केला जातो। आणि उर्वरित ह्याच्यामध्ये सोयाबीनच्या कटिंगसाठी सुद्धा याला रिपर वगैरे लावून आपण सोयाबीन, गहू, त्यानंतर चना, भात याची कटिंग पण केली जाते। आता या मशीनचा तुम्हाला उपयोग सांगतो। आपल्याकडे ऊसाच्या सऱ्या किती फुटाच्या आहेत? 4.5 पासून म्हणजे सरासरी आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 फूट, 3.5 फूट, 4 फूट, 4.5 फूट, 5 फूट या अंतरामध्ये ऊसाची लागवड केली जाते। आता बहुधा ज्या बाकी 3 चाकी जे पॉवर टिलर आहेत ते 4 फुटाच्या आतमध्ये चालत नाहीत, पण ह्या मशीन तुमच्या अगदी आल्यामध्ये वगैरे 1 फुटाचं अंतर असेल तर त्या 1 फुटाच्या अंतरात पण हे BCS कंपनीचं मशीन चालतं। दुसरी गोष्ट, रेग्युलर ऊसामध्ये 3 फूट, 3.5 फूट, 4 फूट, 4.5 फूट, 5 फूट ह्या अंतरात चालतं। त्यानंतर इतर मशीनच्या तुलनेत जर ह्या मशीनचं सांगायचं झालं तर बाकी ज्या 3 चाकी मशीन आहेत पॉवर टिलर म्हणतो ते पॉवर टिलर एकार झालं तर पलटी होतात, पण ह्या पॉवर टिलरची पलटी होत नाही। आता ही कशामुळे पलटी होत नसेल सांगा बरं जरा। ठीक आहे, आता मी आज चालवलं ही मशीन काय, त्यामुळं ही पलटी काही होत नाही। हां, कशामुळे होत नाही पलटी? कशामुळे म्हणजे आता ह्याचं काय टायर जरा थोडी खुजी आहे ती, हां ही आहे ती बांधावं नाही, ह्याच्यावर सुद्धा मी उतरले ही, हां, त्यामुळे काय पलटी बिलटी कधी झालं नाही आपल्यात। बरं, आपल्याकडे किती वर्ष झालं मशीन आहे? 3-3.5 वर्ष झालं आहे। 3-3.5 वर्ष झालं। जे बाकी पॉवर टिलर आहेत त्याच्या तुलनेत हा BCSचा पॉवर टिलर आपल्याला कसा वाटतो? नाही, चालवण्या बाबतीत एक नंबर। एक नंबर आहे। भाडं वगैरे करता का? हां, भाडं करतोय। बरं, इतर मशीन जे आहेत 3 चाकी त्याच्यापेक्षा आपला भाड्याचा रेट किती जास्त आहे? नाही, आमचं तर गावात समान चालू आहे समजायचं। समान आहे। तर मग कोणत्या मशीनला शेतकऱ्यांची पसंती आहे की बाबा ह्या मशीननी भाडं नाही, करावं? ह्या मशीननं काय वळताना आपला ऊस मोडत नाही काय, म्हणजे असं मी स्वतः चालवतोय, बरं, हां, त्यामुळं काय ह्याची काय अडचण नाही। हां, आणि ह्याला काय जरी हात सुटला, पडला, मागं काय झालं तरी बंद पडू शकते, ह्याचं काय अडचण। बरं, हात सुटला ही मशीन बंद, बरं, आणि जर हात चालू राहिला तर समजा चुकून काय धोंडा दगड लागलं तर ती माघारी येत नाही अंगावर, ही मोर पळून जाते। हां, हात सुटला ही बंद पडते जाऊन मोर, म्हणजे ह्याच्यापेक्षा कोणत्याही प्रकारचा आपल्या जीविताला धोका नाही, धोका नाही। बाकी जे पॉवर टिलर आहेत ते पॉवर टिलरचं कसं चालवत असताना एखाद्याला चक्कर आली, पिठ आली, माणूस जर पडला नाही, ते थांबतच नाही ना। तसं याचा कोणत्याही प्रकारचा धोका नाही। नाही, त्यानंतर ह्याला लहान मुलं पण चालवू शकतात, साधारण 7वी-8वीला आहेत अशी चालू हे शकते, काय सोपं अडचण मशीन नाही, आहे। बरोबर आहे, सोपं आहे। 3.5 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला स्पेअर पार्ट वगैरे रेग्युलर मिळाले का? मिळाले सगळे, त्याच्याबद्दल काय वांधा गणेश मशिनरी पंढरपूरमधून तुम्हाला सर्व प्रकारची काय सेवा सुविधा मिळाली का? मिळाली सगळे आम्हाला, त्यामुळे स्पेअर काय पार्ट असू द्या, मेकॅनिकल असू द्या, मॅन पॉवर असू द्या, सगळ्या प्रकारची सगळं मिळालं, त्याच्याबद्दल काय अडचण नाही कशाची। हा
मिस्त्री लावून देतोय म्हणतो हा तुम्ही फोन केला की आम्ही मेकॅनिकल वगैरे पाठवून देत असतो. आमच्याकडे 4 मेकॅनिकल आहेत. पटकन हे ना ते ॲडजस्ट करून देत असतो. मशीन चांगला हा आहे, मशीन चांगला आहे, मशिनीची काय अडचण नाही. बरं, स्वतः चालवले मी तुम्ही त्यामुळे स्वतः काय चालवलंय बरोबर आहे. आता आज तुम्ही कशासाठी आला इथं गणेश मशिनरी पंढरपूर येथे? नाही मी घ्यायचे किंवा काय इकडे तिकडे ह्याच्यासाठी चौकशीसाठी झालेलो आहे. इथं काय दुसरं काय म्हणजे नाही. पहिलं तुमच्याकडे एक मशीन आहे, अजूनही घ्यायची तुम्हाला? हां व्यवसायासाठी घ्यायचे, घरगुती वापरासाठी घ्यायचे? नाही व्यवसाय व्यवसायासाठीच घ्यायचे ना. बरं, आपल्याकडे पंढरपूर तालुक्यातील तिसंगी गावचे आपलं तात्या हेगडे हे शेतकरी आहेत. यांनी यांचा अनुभव गणेश मशिनरी पंढरपूर येथून मशीन खरेदी केल्यानंतर जी काय सेवा सर्व्हिस मिळाली त्याबद्दल आपला अनुभव त्यांनी व्यक्त केला. आणि आज त्यांना अजून एक मशीन खरेदी करायचं आहे, कारण त्यांचं पहिलं मशीन आहे, त्या मशीनला भरपूर कामाचा लोड आहे आणि त्यांना अजून एक मशीन घ्यायचं जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये सांगितलेल्या टायमिंगला जाता यावं. त्यासाठी आता तुम्हाला त्यांच्याकडे पहिलं मशीन आहे, पण तुम्ही नवीन मशीन खरेदीसाठी आलेला आहात. तुमचं नाव सांगा जरा. गुरुराज अंकुश चव्हाण नाव आहे. मशीन आता नवीन घ्यायचं आहे, त्यासाठी कोणतं गाव आपलं? केवड तालुका माडा, जिल्हा सोलापूर. बरं, मला घरगुती वापरासाठी मशीन खरेदी करायचं का व्यवसायासाठी करायचं आहे? घरगुती बी आणि व्यवसाय बी. घरगुती आणि व्यवसायासाठी अशी 2 in 1 तुम्हाला कामं करायची आहेत, बरोबर आहे का? आता तुमच्याकडे ऊसाचं क्षेत्र कसं आहे? ऊसा क्षेत्र भरपूर आहे. बाकी केळी वगैरे इतर पण क्षेत्र नाही, असेल ना? नाही, हा? नाही, नाही. फक्त ओनली ऊसच आहे का? ऊसच. बरं, चालेल. 90% 100% मला तर 90% 100% ऊस. ह्या वर्षी पाऊस पण आपल्याकडे चांगला झाला आहे. ऊसाचं क्षेत्र अजून वाढणार आहे, त्यामुळे भरपूर आपल्याला भाडं वगैरे करायला स्कोप आहे, बरोबर आहे का? हां हां. आता हे नवीन घेणारे शेतकरी आहेत आपले केवडचे, यांना आपण माहिती देतो या मशीनच्या फ्युचर संदर्भात, फॅसिलिटी संदर्भात. हे मशीन आपलं कमी पण अंतरामध्ये चालतं, जास्त पण अंतरामध्ये चालतं, जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचं भाडं सुटणार नाही. आता 3 चाकी जर पॉवर टिलर आपण घेऊन गेलो तर बऱ्याचशा कामामध्ये आपलं मशीनच ऊसामध्ये बसत नाही, कारण तो ऊस मोडतो, ऊसाचं अंतर कमी असतं. त्यामुळे आपल्या एखाद्या मित्राचं जरी भाडं असलं तरी आपल्याला सोडून द्यावं लागतं किंवा दुसऱ्याला द्यावं लागतं, पण आपण करू शकत नाही आपल्या हक्काचं भाडं. पण हे जर मशीन खरेदी केलं तुम्ही तर आपल्याला सर्व प्रकारची भाडी करता येतील. दुसरी गोष्ट, जी 3 चाकी मशीन आहे त्याची पलटी होते एकर झाल्यानंतर, ह्याची पलटी होणार नाही. याचं कारण असं 3 चाकी मशीनची हाईट जास्त आहे आणि ह्या मशीनची हाईट कमी. साध्या भाषेत जर सांगायचं झालं तर ट्रॅक्टरमध्ये एका टेलरमध्ये आपण ऊस भरला आणि एका टेलरमध्ये जर वाळू भरली आणि ती जर रस्त्याने घेऊन जात असताना एकर झालं तर कोणता अगोदर पडेल टेलर? वाळूमध्ये भोजन नाही का? मग का बरं ऊसाचं पडेल? त्याची हाईट जास्त आहे, त्यामुळे एकर झाल्यानंतर पलटी होईल. आणि वाळूचं का पडणार नाही तर ते बसका बोज आहे, त्यामुळे ह्या मशीनची पण सिस्टीम तशीच आहे, त्यामुळे याची पलटी होणार नाही. दुसरी गोष्ट, आपण कामामध्ये मशीन चालवत असताना बऱ्याचशा मशीनला चेन आणि बेल्ट येतो. हां, चेन आणि बेल्ट आल्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं, रान जर घट लागलं, निभार लागलं तर बऱ्याच वेळा बेल्ट स्लिप होतो आणि गरम होतो, तुटल्यानंतर वारंवार आपल्याला बेल्ट बदलावा लागतो. चेन पण तुटली जाते, चेन पण बदलावं जाते आणि त्यामुळे मेंटेनन्स वाढतो. या BCS कंपनीच्या मशीनमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा बेल्ट दिसणार नाही, कोणत्याही प्रकारची चेन यूज केलेली नाही. जसं ट्रक, टिपर, हायवा ह्याला जसा खाली जॉईंट येतो क्राऊन पिनियन सिस्टीमसारखा, तशी ह्याला कंपनीने सिस्टीम दिलेली आहे, त्यामुळे ह्याला झिरो मेंटेनन्स आहे. दुसरी गोष्ट सांगायची झाली तर ह्याचं RPM पण जास्त आहे. याला चेन बेल्ट नसल्यामुळे तुम्ही जर इतर पॉवर टिलर बघितलं तर कोणत्या पॉवर टिलरच्या रोटरला 250 RPM आहे, काय रोटावेटरला 300, हायेस्ट काय जे आहेत पॉवर टिलर 3 चाकी त्यांना 330 RPM. 330 RPMच्या वरती कोणत्याही रोटावेटरला RPM कोणत्याही कंपनीच्या 3 चाकी पॉवर टिलरला नाही. परंतु आपल्या BCS कंपनीच्या पॉवर टिलरला चेन आणि बेल्ट नसल्यामुळे PTO थ्रू गिअरबॉक्स जोडणी असल्यामुळे 990 RPM, म्हणजे ज्यावेळेस इतर पॉवर टिलरचा 1 येडा येतो त्यावेळेस ह्या पॉवर टिलरचं 3 येडं येतात रोटरचं, त्यामुळं माती आपली जास्त लागते आणि शेतकऱ्याची पण पसंती माती जास्त लागली तर साहजिकच आपल्यालाच आहे. दुसरी गोष्ट सांगायची झाली तर 3 चाकी पॉवर टिलरचं व्हायब्रेशन भरपूर होतं. व्हायब्रेशन भरपूर झाल्यामुळं बऱ्याच वेळा 1-2 वर्ष चालवण्यामुळे आपल्या जे पाठीचा कणा आहे तो कणा दुखू लागतो, ऑपरेशन निघतं. परंतु ह्या मशीनची फॅसिलिटी अशी आहे की प्रत्येकाच्या हाईटनुसार आपल्याला हे कमी जास्त हँडल वर किंवा खाली करता येतो, असा कमी किंवा जास्त पण करता येतो, जेणेकरून कोणाला कोणत्याही प्रकारची पाठीचा वगैरे त्रास होणार नाही. त्यानंतर आपल्याला ह्या मशीनवरती
पेरणी यंत्र जोडता येतं, खुरपणीचा रोटावेटर जोडता येतो, त्यानंतर फवारणीसाठी ब्लोअर जोडता येतो, वाहतुकीसाठी छोटीशी ट्रॉली जोडता येते, त्यानंतर गहू सोयाबीन भात काढणीसाठी रिपर जोडता येतो, त्यानंतर स्प्रे करण्यासाठी STB जोडता येतो, फन पाई करण्यासाठी फन जोडता येतो म्हणजे कल्टिवेटर जोडता येतं, त्यानंतर फास जोडता येते, त्यानंतर वेगवेगळ्या पिकामध्ये काय भागामध्ये डोबं म्हणतात, काय भागामध्ये कोयपं म्हणतात किंवा काय भागामध्ये वकर म्हटलं जातं, अशा पण प्रकारचे याला पाठीमागं अवजारं जोडता येतात. त्यानंतर बऱ्याचशा भागामध्ये प्रत्येकाच्या पिकानुसार काय त्याला जुगाड करून पण प्रत्येक शेतकऱ्यांनी अवजारं बनवली त्यांच्या डोक्यालिटीनुसार. बेड बनवायचं असू द्या किंवा इतर कोणत्याही ह्याचं असू द्या, बेडचं वगैरे तर काय ह्या मशीनवर ऑलरेडी कंपनी दिलेलीच आहे सिस्टीम. पण याच्या व्यतिरिक्त जरी काय करायचं असेल तर शेतकरी तसे करतात. त्यानंतर आपल्याला याच्यावरती पाणी वाढायची मोटर पण चालू शकते. त्यानंतर छोट्या प्रकारे स्प्रे पंप आपण कमी जास्त प्रमाणात लावू शकतो. दूध काढायची पण मशीन बसवू शकतो. त्यानंतर हे यूज करायला पण अगदी सोपं आहे. आता हे जे एक फीचर्सच्या संदर्भात माहिती देतो. हे आमचे टेक्निशियन आहेत, हे आपल्याला मशीन संदर्भात पूर्ण माहिती देतील. आता ही मशीन स्टार्ट कशी करायची हे तुम्हाला आम्ही स्टार्ट करून दाखवत आहोत. सेन्सर आहे, प्रथम हा सेन्सर लावून घ्यायचा, त्यानंतर ना न्यूटन पोझिशनला बघायचं. हे ॲक्सिलेटर आहे, ॲक्सिलेटरचं रेस करून ठेवायचे. हे बघा, हे रिकॉलवरती मशीन स्टार्ट करायची आहे. मी आता मशीन स्टार्ट करून दाखवतो कसे स्टार्ट करायचे ते. ठीक आहे, मशीन आता चालू झालेली आहे. आता पुढं मागं कशी घ्यायची करून दाखव. आता यांनी हाईट कमी केलेली आहे हँडलची आणि दुसरा सेकंड गिअर टाकलेला आहे. मशीन आपल्याला पुढं घेता येते. आता रिवर्स जर घ्यायची झाली तर रिवर्ससाठी आपल्याला हा रेड कलरचा लिव्हर पाठीमागे टाकावा लागेल. पाठीमागे टाकल्यानंतर आपल्याला मशीन रिवर्स पण घेता येईल. त्यानंतर हा ब्लॅक कलरचा डिप्रेशन गिअर आहे, तो आपल्याला दोन चाकं जर एकत्र फिरवायची असतील चिखलामध्ये मशीन फसल्या वगैरे ते वापरता येतं. हात सुटल्यानंतर मशीन कसं बंद होतं हे आम्ही तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवणार आहे. सुटल्यानंतर अशा प्रकारे मशीन ऑटोमॅटिक बंद होतं, म्हणजे याला बंद वगैरे करायची गरज नाही, सेफ्टी फीचर आहे. आता ह्या मशीनचं मेड इन इटलीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं आणि साधारण 170 देशामध्ये हे BCS कंपनी सप्लाय करते. प्रत्येक देशाच्या वेगवेगळ्या डिमांड असतात, प्रत्येक देशाचे वेगवेगळे अवजारं असतात किंवा प्रत्येक देशात वेगवेगळी पिकं असतात. त्या प्रत्येक पिकाला जी काय अवजारं लागतील त्यानुसार कंपनी याच्यामध्ये मॉडिफिकेशन करत असते. आता पहिलं आपल्या कंपनीचं 740 नावाचं एक मॉडेल येत होतं, BCS MC 740. आता कंपनीने गेल्या 1-2 महिन्यापूर्वी MC 742 नावाचं नवीन मॉडेल काढलेलं आहे. त्या मॉडेलचं हे सिस्टीम अशी, पहिल्या मॉडेलमध्ये जे गिअर लहान होते ते ह्या मॉडेलमध्ये गिअर मोठे केलेत, किंवा ज्या मॉडेलमध्ये पहिल्या मॉडेलमध्ये आम्हाला जे काय प्रॉब्लेम आले किंवा कोणतं क्लच वायर कधी कट व्हायचे किंवा इतर जे प्रॉब्लेम आले ते कंपनीने हेवी स्वरूपामध्ये बनवून दिलेलं आहे. त्यामुळे ह्या मॉडेलमध्ये कोणत्याही प्रकारची क्वेरी राहिलेली नाही. दुसरी गोष्ट, ह्या मशीनला सर्व्हिस किंवा सेवा भारतामध्ये मिळावं ह्यासाठी आपल्या इटलीचीच कंपनी आहे कोलेर नावाची, त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये प्लॅन्ट टाकलेला आहे आणि महाराष्ट्रातच आपलं मशीन इंजिन बनतं. कारण आपल्याला स्पेअरला वगैरे सुलभता यावी किंवा स्पेअर भेटावेत यासाठी हे साधारण एक पिस्टनमध्ये इंजिन येतं. 10 HPचं इंजिन आहे, एअर कोल्ड आहे, याला पाणी किंवा कुलंट वगैरे टाकायची गरज नाही. दुसरी गोष्ट, ह्याला हा एअर किनर येतो. हा एअर किनरमध्ये रोज आपण कामावरती जाताना ऑइल वगैरे चेक करायचं. दुसरं काय रोजच्या रोज बदलायची वगैरे गरज नाही, 3-4 दिवसातून एकदा बदललं तरी चालेल. दुसरी गोष्ट, चालू करत असताना ह्याचा हा लिव्हर आहे तो वरती करायचा आणि रिकॉलने स्टार्ट करायचं. ह्याला स्टार्टर वगैरे द्यायची गरज नाही, कारण स्टार्टर वगैरे दिलं तर बऱ्याच वेळा बॅटरी वगैरे खराब होते आणि बॅटरी खराब झाल्यानंतर शेतकऱ्यांना असं वाटतं की मशीनमध्ये प्रॉब्लेम आहे. त्यासाठी कंपनीने रिकॉईल स्टार्ट हा फॉर्म्युला दिलेला आहे. अगदी सहजासहजी कुणालाही चालवता येतं, यूज करता येतं. याच्यावरती आपल्याला नांगरसुद्धा जोडता येतो. हे ब्रश कटरसारखं याच्यावरती कटर बार लावता येतो, मल्चर बार लावता येतो. असं वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला याच्यावरती अवजार वगैरे पण जोडता येतात. आणि हे मशीन आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये सप्लाय देतो आहे. आपला ॲड्रेस आहे गणेश मशिनरी, धनश्री कॉम्प्लेक्स, गाळा नंबर 4 आणि 5, अहिल्या पुलाजवळ, सरगम चौक, पंढरपूर.
माझा मोबाईल नंबर आहे 97 63 64 88 54. आता याचा बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असतो की सर तुम्ही मशीनची माहिती वगैरे तर मस्त दिली, पण याच्यामध्ये किंमत टाकलेली नाही. तर किमतीचा विषय असा आहे, मशीनच्या बरोबर मशीन, गवत काढायचा रोटावेटर आणि बसायला सीट अशा 3 वस्तू येतात. या मशीनची किंमत आहे 2,60,000 रुपये. त्यातून 5,000 रुपये डिस्काउंट मिळेल. आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला काय पाहिजे असेल, मग कोणाला नांगर पाहिजे असेल, कोणाला भर लावायचा रोटा पाहिजे असेल, कोणाला रिझर्व पाहिजे असेल किंवा अजून कोणाला काय पाहिजे असेल तर ते अवजार वेगळ्या पैशाने खरेदी करावं लागतील. पण जे जरा मशीन झूम करून दाखवा, हे जे समोर मशीन उभं आहे ते आम्ही 2,60,000 रुपये किंमत आहे. त्यातून शेतकरी बांधवांसाठी 5,000 रुपये डिस्काउंट देतो आणि 2,55,000 रुपयेला सीट, रोटावेटर आणि मशीन असं किट आम्ही देत आहोत. 10 HP आहे. एअर कोल्ड इंजिन येतं. याला डिप्रेशन गिअर येतो. बऱ्याच वेळा काय होतं, काय मशीनला डिप्रेशन गिअर येत नाही आणि वळवताना खूप प्रॉब्लेम येतो. आणि बऱ्याच वेळा माझ्या असं निदर्शनाला आलेलं आहे, यूट्यूबवरती बरेचसे दुकानदार चायनाच्या मशीन टाकतात, किमती पण स्वस्त असतात, पण त्या 1-2 महिना चालल्यानंतर त्या मशीनचा प्रॉब्लेम निघतो आणि मग पूर्ण यूट्यूब चॅनलवालेच बदनाम होऊन जातात. तर तुम्ही अशा मशीन खरेदी करत असताना काळजी घेऊन खरेदी करा आणि चांगल्या ठिकाणी किंवा योग्य आपल्याला जे सर्व्हिस देतील, सेवा देतील अशा ठिकाणीच खरेदी करा. आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व्हिस सेवा वगैरे देऊ शकतोय. आणि हे मशीन खरेदी करायचं असल्यास आपण गणेश मशिनरी पंढरपूर येथे संपर्क करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर वगैरे दिलेला आहे, तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि दुसरी गोष्ट, आपला शोरूमचा एक चॅनल आहे यूट्यूबला, गणेश मशिनरी पंढरपूर. ह्या चॅनललाही सबस्क्राईब करा. आपल्या वेळोवेळी नवनवीन आलेली माहिती आम्ही त्या ह्याच्यावरती अपलोड करत असतो आणि आपल्यालाही पाहता येईल चॅनलवरती. साधारण ह्या मशीनला 1 तासासाठी 1 लिटर डिझेल लागतं आणि 4 लिटरमध्ये आपलं 1 एकर ऊसाला भर लावून होतं. ऑइल किती एकराला बदलावं लागतं? साधारण आपण 15 ते 15 एकरावरती आपण ह्याची इंजिनची ऑइल बदली करू शकतो. याच्यामध्ये 1.5 लिटर ऑइल लागतं आणि तुम्हाला एकदा जर आम्ही ऑइल बदली शिकवली तर तुम्ही घरी पण ऑइल बदली करू शकता किंवा आमचा मेकॅनिकल जागेला येऊन ऑइल बदली करून देईल. एका एकराला वेळ किती लागतो? साधारण आपलं 1 एकर ऊसाला भर लावण्यासाठी 4 तास लागतात. दुसरी गोष्ट, सोयाबीन वगैरे काढायचं असेल तर ते 2-2.5 तासामध्ये आपल्याला 1 एकराचं सोयाबीन काढता येतं. फवारणी वगैरे करायची असेल तर 1 तासामध्ये आपलं 300 लिटर औषध फवारून होतं. त्यानंतर रोडनी जायचं असेल तर ह्याला 2 चाकाचं सीट आहे. साधारण 1 तासामध्ये आपण 18 ते 20 किलोमीटर जाऊ शकतो. आम्ही गणेश मशिनरी पंढरपूर येथे आलेलो आहे. माहिती घेण्यासाठी आलेलो आहे. माहिती आम्हाला सगळी योग्य वाटलेली आहे. मशीन घेण्यास काय हरकत नाही. दिपाळीला आम्ही खरेदी करणार आहे. गणेश मशिनरी पंढरपूर येथून.